नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती। तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजची जी रिक्रुटमेंट असणार आहे त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि ती म्हणजे कोणती स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड भरती 2024 जी आलेली होती। त्यामध्ये 300च्या वरती पोस्ट होत्या। सेल रिक्रुटमेंट 2024 OCTT डिप्लोमा रिक्रुटमेंट याचा जो रिझल्ट आहे तो आउट झालेला आहे फॉर स्किल टेस्ट। एका जागेसाठी 3 विद्यार्थी बोलवतात, तर एका जागेसाठी 3 विद्यार्थी बोलवत असताना भरपूरशा विद्यार्थ्यांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे। जर तुम्ही सेलची एक्झाम दिलेली असेल तर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। जर बघितला नसेल तर त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा रिझल्ट तुम्हाला मी पब्लिश करून देईल, तिथे जायचं आणि टेलिग्राम चॅनलवरून एकदा बघून घ्यायचा। तर महत्त्वाची न्यूज आहे, हे एकदा टेलिग्राम चॅनलवरती जायचं आणि तिथून रिझल्ट डाउनलोड तुम्ही आपला करून घेऊ शकता। तर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही नक्की कळवू शकता। तर या लिस्टमध्ये जर तुमचा रोल नंबर असेल तर तुम्ही नक्की सांगा की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे फॉर स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी। तर चेक युअर रोल नंबर। जर तुम्हाला सेलमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवर DM सुद्धा करू शकता। तर मी तुम्हाला तिथे स्ट्रॅटेजी सांगणार की तिथे इंटरव्ह्यू कसा होते, तिथे कसल्या प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी केली जाते, एका विद्यार्थ्याला 25 ते 30 मिनिटं एका विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू होतो। या सर्व बाबी मी तुम्हाला तिथे सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण सेलमध्ये मी इंटरव्ह्यू दिला आहे, मी सेलमध्ये सध्या कार्यरत आहे, हे सर्वांना माहीत असेल। ज्यांना माहीत नसेल ते जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही मला DM करू शकता। जर तुमचा रोल नंबर असेल तर या लिस्टमध्ये नक्की चेक करून घ्या। ओके, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, ज्याला घंटी म्हणतो, ती प्रेस करून द्यायची। याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे फारच गरजेचे आहे। ओके, चला एकदा रिझल्ट बघून घेऊ। त्यामध्ये रोल नंबर कशा दिले आहे, कोणकोणते ट्रेड म्हणता येईल किंवा कोणकोणत्या ब्रांचचा रिझल्ट लागलेला आहे, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। बघा, तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजची इथे तुम्हाला डेट दिसत असेल बघा, 17/4/2024 स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड हा एक रेफरन्स नंबर आहे, सेल RSP HR/158। तर ॲडव्हर्टाइजमेंट 1/2024, डेट होती 22/2/2024, या डेटला ॲडव्हर्टाइजमेंट आली होती। इथे लिहिलेलं आहे बघा, इथे तुम्हाला क्लिअरली इथे मेन्शन करून दाखवतो मी, बेस्ड ऑन परफॉर्मन्स इन द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे जी परीक्षा झाली होती CBT परीक्षा जी झाली होती 17/5/2024 ला फॉर द पोस्ट ऑफ ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी। आता याचं डेझिग्नेशन बदलून JEE करण्यात आलेलं आहे। मेटलर्जी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, केमिकल, सिरॅमिक, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT ड्राफ्ट्समॅन एवढे जे ट्रेड होते फॉर अपॉइंटमेंट इन व्हेरियस प्लांट्स, युनिट, माइन्स ऑफ सेल। कॅन्डिडेट विथ फॉलोइंग रोल नंबर हॅव बीन प्रोव्हिजनली शॉर्ट लिस्टेड फॉर स्किल टेस्ट। हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हा तुमचा रोल नंबर आला म्हणजे तुम्हाला जॉब लागली नाही, तुमचा स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी तुमचं काय झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे। तर बघा, OCTT मेटलर्जीचे विद्यार्थी आहे 172 कॅन्डिडेटचं इथं सिलेक्शन झालेलं आहे। सेलचा लोगो सुद्धा दिसत असेल तुम्हाला। त्यानंतर बघा, OCTT इलेक्ट्रिकल, आता OCTTचं डेझिग्नेशन चेंज होऊन JEE करण्यात आलं आहे, ज्युनियर इंजिनियर। तर त्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे। आता इलेक्ट्रिकल 203 कॅन्डिडेटचं इथे सिलेक्शन झालेलं आहे। सर्वांनी आपापला रोल नंबर चेक करून घ्यायचा। इथे सर्वांनी रोल नंबर दिला, आपापला रोल नंबर एकदा चेक करून घ्यायचा। जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही मला आपल्या कमेंटच्या द्वारे कळवू सुद्धा शकता। ओके, त्यानंतर बघा, OCTT मेकॅनिकल इलेक्ट्रिकलमध्ये किती कॅन्डिडेट होते एकदा बघून घ्या। OCTT मध्ये जवळपास 203 कॅन्डिडेट होते, म्हणजे किती वॅकन्सी असेल, 3 गुणा कॅन्डिडेट आहे, म्हणजे 70च्या जवळपास इलेक्ट्रिकलमध्ये वॅकन्सी होत्या। ओके, चला त्यानंतर OCTT मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी एकदा बघून घ्या। OCTT मेकॅनिकल 314 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं विद्यार्थी मित्रांनो। स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड एक चांगली PSU आहे, इथे फॅसिलिटी चांगल्या असतात आणि सर्व काही गोष्टी एकदम तुम्हाला योग्य त्या तऱ्हेने मिळतात। तर OCTT मेकॅनिकलचे 314 कॅन्डिडेटचं इथे सिलेक्शन झालेलं आहे। जर तुम्ही मेकॅनिकलची तुमची ब्रांच असेल तर तुम्ही मेकॅनिकलवाल्यांनी तुमचे रोल नंबर चेक करून घ्यायचे आहे। जर तुमचा रोल नंबर असेल तर एकदा कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तर OCTT मेकॅनिकलचे 314 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर OCTT इन्स्ट्रुमेंटेशन बघा, 45 कॅन्डिडेटचं इथं सिलेक्शन झालेलं आहे, कशासाठी, फॉर द स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी। ओके, त्यानंतर OCTT सिव्हिलचे 68 कॅन्डिडेट, म्हणजे 68 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। OCTT सिव्हिल मधील 68 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे फॉर इंटरव्ह्यूसाठी। कशासाठी, इंटरव्ह्यूसाठी। तर इंटरव्ह्यूसाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना माझ्याकडून
शुभकामनाएं. ओके. त्यानंतर बघा OCTT मेकॅनिकल. OCTT मेकॅनिकलमध्ये OCTT केमिकलमध्ये 52 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे. जर तुमचा रोल नंबर यामध्ये असेल तर एकदा रोल नंबर नक्की चेक करून घ्या. OCTT मेकॅनिकलमध्ये 52 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. पूर्ण रिझल्टच दाखवून देतो एकदा बघा. त्यानंतर बघा OCTT सिरॅमिकमध्ये 18 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. OCTT सिरॅमिक, त्यानंतर OCTT इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा 24 कॅन्डिडेट म्हणजे 24 स्टुडंटचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त OCTT कम्प्युटर IT मध्ये बघा 62 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. कम्प्युटरमध्ये सुद्धा इथे OCTT कम्प्युटरमध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं. त्यानंतर बघा ड्रॉप्समॅनमध्ये सुद्धा 6 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे 2 वॅकन्सी होत्या, एका जागेसाठी 3, असे 6 कॅन्डिडेट ड्रॉप्समॅन मध्ये सुद्धा बोलवलेले आहेत. ओके. चला समोर बघा इथे काय लिहिलेलं आहे. आता महत्वाचा पॉईंट हा आहे, ज्यांचं काय आहे इंटरव्ह्यू आहे त्यांच्यासाठी बघा. द शेड्यूल अलॉंग विथ व्हेन्यू डिटेल्स फॉर द स्किल टेस्ट शार बी पब्लिश इन धिस साईट शॉर्टली. इथं लिहिलेला आहे जो तुमचा स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यूचा जो शेड्यूल असणार आहे तो पब्लिश केला जाईल ऑफिशियल साईटवरती. ऑफिशियल साईट म्हणजे जी सेलची जी साईट आहे त्या साईटवरती तुम्हाला काय करायचं आहे, स्किल टेस्टचा शेड्यूल बघून घ्यायचा आहे आणि तुमचं डाउनलोड करायचं आहे. कॉल लेटर फॉर द स्किल टेस्ट विल बी ऑल्सो अवेलेबल इन द साईट. म्हणजे तुम्हाला स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यूसाठी तुमचं जे ॲडमिट कार्ड येईल किंवा ते तुमचं हॉल तिकीट येईल ते हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे www.sel.co.in वरून. तर ही सुद्धा लिंक मी आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अँड इन्फॉर्मेशन फॉर डाउनलोडिंग ऑफ कॉल लेटर विल बी शेअर टू शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट थ्रू ईमेल आणि SMS. यांनी क्लिअरली इथे मेन्शन केलेलं आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ईमेल आणि SMSच्या द्वारे सुद्धा कळवण्यात येईल की तुम्ही तुमचं डाउनलोड कॉल लेटर डाउनलोड करून घ्या. तुमचं सिलेक्शन झालेलं आहे कशामध्ये, सेलमध्ये. कोणत्या पोस्टसाठी, OCTT इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल जेवढे ब्रांचेस आहेत त्यांच्यासाठी झालेलं आहे. ओके. इथे पुन्हा समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. After final selection for the post, the cutoff marks discipline wise and category wise will be published. Further link to download own scorecard will also be made available in this site. महत्वाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. फायनल सिलेक्शन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा एका जागेसाठी 3 मुलांना बोलवलं आहे म्हणजे एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल. तर त्या एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर म्हणजे जेवढे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर काय करतील कट ऑफ मार्क्स जारी करतील. डिसिप्लिन म्हणजे इलेक्ट्रिकल किंवा आणि कॅटेगरी UR EWS OBC त्यानंतर SC ST या सर्वांचं ते काय करतील कॅटेगरी वाईज कट ऑफ पब्लिश करेल. फर्दर लिंक टू डाउनलोड ओन स्कोर कार्ड. मग तुम्हाला किती मार्क्स मिळाले, जेवढे विद्यार्थी आता एका जागेसाठी 3 विद्यार्थी, तुम्ही तुमचं किंवा ज्यांचं रिझल्टमध्ये नाव सुद्धा नाही आलं त्यांना सुद्धा त्यांचं स्कोर कार्ड पाहायला मिळणार आहे. मेड अवेलेबल इन धिस साईट. या साईटवरती स्कोर कार्ड सुद्धा अवेलेबल होणार आहे. ओके. ही सुद्धा महत्वाची बाब आहे. चला तर हा रिझल्ट होता. महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जर तुमचा रोल नंबर असेल यामध्ये तर कमेंट करून सांगा आणि जर त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा ऑन करून द्यायची. ओके. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.